टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। म्हणलं तर 1.5 पावणे 2 तास लागायचे। आता मित्रांनो त्या ठिकाणी आपण 25 ते 30 मिनिटांमध्ये जाऊ शकतो। असे रस्ते त्या ठिकाणी तुमच्या सहकार्यामुळे मी करू शकलो। तुम्ही जर मला आमदार नसतं केलं तर मी हे करू शकलो नसतो। पण हे श्रेय सगळं मी तुम्हाला सर्व जनतेला देतो असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं मित्रांनो। तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। पण आदिनाथ सहकारी साखर कारखाना जे आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय आणि आम्ही करायला निघालोय, तुमचं सहकार्य असेल, तुमचा आशीर्वाद असेल तर निश्चित मित्रांनो त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आणल्याशिवाय राहणार नाही। आणि जर मी ऊर्जित अवस्था आणू शकलो नाही तर पुढच्या वेळेस आमदारकीला फॉर्म भरणार नाही, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। कारण का माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कामावरती विश्वास आहे असं या ठिकाणी तुम्हाला मला मुद्दामून सांगायचं मित्रांनो। कारण आज तुम्ही पाहताय की आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर व्यवस्थित चालला असता तर त्या ठिकाणी हजार 2,000 लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करत होते। कामगार जवळ मला वाटतं 800-900 कामगार होते। त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला सांगतो वाताहत झाली, त्यांच्या प्रपंचाची वाताहत झाली। या गोष्टीला कोण कारणीभूत आहे तरी पाठीमागची सगळी मंडळी कारणीभूत आहे असं या ठिकाणी मला मुद्दामून सांगायचं आहे। हा कारखाना एका हाकेच्या प्रत्येकाच्या आपल्या तालुक्यातला एक जिव्हाळ्याचा विषय। कारखाना जर बघितला आपला तर कारखान्यापासून जर आपण कुठं गोपटीतून दगड बाजूला टाकला तर कुठल्याही उसामध्ये जाऊन पडू शकतो। अशी परिस्थिती एवढी चांगली साईट असताना सुद्धा नाकर्तेपणामुळं त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अशी अवस्था झालेली आहे। आणि आता तिथं काही नाहीये। मला सुद्धा म्हणतात तिथं जाऊन आता काय करायचं। मला जे काय करायचंय ते मी करून दाखवणार आहे, बोलून दाखवणार नाही, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। फक्त तुम्ही संधी द्या। आज ही मंडळी शेजारचे 36 गावातील संजय शिंदे पाठीमागच्या काळामध्ये आमदार होते, त्यांच्या हातून या भागामध्ये कुठले ठोस काम झालेले ते मला दाखवा। माझ्या काळामध्ये जे ठोस कामं झाली ती यांच्या 5 वर्षामध्ये काय कामं ठोस झाली त्यांचा त्यांनी या ठिकाणी दाखला द्यावा, माझं जाहीर आव्हान आहे त्यांना। आणि मग स्वतःचा कारखाना कसा उभा केला तर लोकांच्याकडनं शेअर्स गोळा केले, कारखाना उभा केला। काही शेतकऱ्यांचे अजूनही पैसे दिले नाहीत, ज्यांच्या वाहनावरती कर्ज काढली आणि ते कॉम्प्रोमाइज करून घेतलं। ते पुण्याची पंजाब नॅशनल बँक त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांवरती कर्ज काढली आणि पुन्हा ते कॉम्प्रोमाइज केलं। अनेक शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो हजारो शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी सिबिल खराब झालं। आज त्या शेतकऱ्यांना जर बँकेत गेलं तर कुणीही कर्ज देत नाही, अशी परिस्थिती त्या भागामध्ये तुम्हाला सगळ्याला पाहायला मिळते।